हाय गाईज, केम छो मजाમાં वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर आजचा मिनी ब्लॉग होणार होता फक्त रेसिपी, का बरं की दुसरं काही कंटेंट नव्हतं माझ्याजवळ, म्हणून मी रेसिपीचा तुम्ही अनेक रेसिपी बघून तुम्ही घरात असेच म्हणजे तुमच्या प्रकाराने पोहे ट्राय केले असणार। तर आज मी माझी पद्धत सांगते, मी पोहे कसे करते ते। तर मी शेंगदाणे आणि आपलं जे जिरं असतं ते एकदमच टाकून घेते, त्याच्यानंतर कांदा, मिरची आणि कढीपत्ता हे पण एकदमच टाकून घेते आणि मी त्याला जास्त अजिबात होऊ देत नाही, एकदम कमी प्रमाणात होऊ देते, म्हणजे एकदम आबडधोबडच होऊ देते त्याला। आणि त्याच्यानंतर लगे पोहे असतात ना त्याच्यातच मी कोथिंबीर टाकून घेते। नंतर पोहे टाकल्यानंतर लगेच साखर आणि मीठ चवीनुसार हे सगळं टाकून घेते, त्याला मिक्स करते आणि 2 मिनिटं असं एकदम वाफेवर होऊ देते त्याला। त्याच्याने चव एवढी भारी लागते त्याची, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। आणि कांदा मिरची हे सगळं एक सोबतच टाका आणि त्याला जास्त वेळ होऊ नका देऊ, त्याच्याने चव लय भारी लागते त्याची। आणि तुमच्या घरात लहान लेकरं असेल ते पण आवडीने खाऊ शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि तुम्ही कसे पोहे करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा। बाय, भेटूया नेक्स्ट